हे पहा, घरनकीमध्ये आम्ही कॉलवर आता आलेलो आहे जस्ट. मला मगाशी बोलल्याप्रमाणे हा वर्लपूल कंपनीचा फ्रीज. ॲक्च्युली प्रॉब्लेम जरा वेगळा आहे फ्रीजचा या. जसं की आता तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर ते पाठीमागं ही कॅपलरी चिल्ड आहे. पूर्ण थंड आहे अशी कॅपलरी. ॲक्च्युली गरम पाहिजे पण थंड आहे. जसं की आपण काय म्हणतो, गॅस टॉपअप करावा लागेल किंवा गॅस भरावा लागेल, तर ती कंडिशन नाही आहे. सुरुवाती 1-2 मिनिट कंडेन्सिंग कॉईल प्रॉपर हीट होते आणि हीट झाल्याच्या नंतर हळूहळू कॉम्प्रेसर हा व्हॅक्यूममध्ये चालतो आहे. म्हणजे जसं फायरिंग कमी येतं आहे आणि फायरिंग कमी होऊन कॅपलरी ट्यूबचं जसं की याच्यावर बर्फ थांबतो. याचा अर्थ काय आहे, कॅपलरी ब्लॉक झालेली आहे, फिल्टर ब्लॉक झालेला आहे. बघूया, प्रयत्न चालू आहे आता आपला की जसं की फिल्टर चेंज करून कॅपलरी ब्लॉकेज काढून गॅस चार्जिंगचं काम करण्याचा. व्हिडिओ पाहत राहा पुढे. हे पहा, या ठिकाणी ही कंडेन्सिंग कॉईल बॉडीच्या बाहेर जसं की 80% बॉडीच्या बाहेर आहे आणि 20% ही बॉडीच्या आतमध्ये असते या मॉडेलला. हे पाहू शकता जसं की इथून डिस्चार्ज चालू झालेला आहे आणि या ठिकाणी वरची कंडेन्सिंग कॉईलचा डिस्चार्ज इथं बॉडीच्या आतमध्ये बॉटममध्ये इन झालेला आहे आणि त्याचप्रमाणे इथे आउट दिसते ह्या फिल्टरजवळ. तर आम्ही बाहेरचा हा जो खालचा सेक्शन आहे तो बायपास करून डायरेक्टली फिल्टर या पाईपला या ठिकाणी जोडून गॅस चार्ज पुढे करणार आहे. ॲक्च्युली काय आहे, बॉडीच्या आतमध्ये असल्यामुळं ते कसं असतं, कंपनी त्या ठिकाणी पेंट करत नाही आणि पेंट नसल्यामुळं त्याचं रस्टिंग होतं पाईपचं. रस्टिंग होऊन गॅस लिकेजचं जसं की चान्सेस वाढत आहेत. त्यामुळे आम्ही त्या प्रमाणातली कॉईल बायपासच करून टाकत असतो आहे. तर या ठिकाणी पहा, जसं की आता वातावरणामध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त आहे, त्यासाठी आम्ही डायरेक्टली फ्लक्सिंग नाही केलं. जसं की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आम्ही सक्शनला रबर कॅपनं सील केलं. तर या ठिकाणी जसं की आमचा कोणता R134 गॅस यानंच आम्ही नॉर्मली फ्लश करून घेतलं, कारण नायट्रोजन सिलेंडर इथपर्यंत सिंगल डोअरच्या रिपेरिंगच्या कामासाठी आणणं आम्हाला पॉसिबल नाही आहे. त्यासाठी आहे त्या सिस्टममध्ये आम्ही गॅसचं फ्लशिंग करून घेतलं. व्हिडिओ पाहत राहा पुढे. त्यानंतर हे पहा, आता जसं की आम्ही मगाशी सेल्फ वॅक्यूम करून प्रेशर होल्ड करून ठेवला होता. लिकेज तर काही नाही आहे कुठं, प्रॉपर काम झालेलं आहे. त्यानंतर हा जसं की आमचा 2 स्टेजचा वॅक्यूम पंप आहे. यानं 15 मिनिट वॅक्यूम करून नंतर प्रेशर होल्ड करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर गॅस भरून सिस्टम रन करायची. तर हे पहा, सिस्टम आता स्टँडिंगमध्ये आहे. जवळपास मी आता 50 PSI स्टँडिंग प्रेशर दिलेलं आहे. जसं की तुम्ही गॅस पाहू शकता, R134 हा गॅस आहे. तर याप्रमाणे आता डायरेक्टली आम्ही आता सिस्टम रन करतो आहे. तर हे पहा, जसं की आता प्रेशर हळूहळू कमी येते आता. तर सरासरी माझा अंदाज आहे 5 ते 10 याच्यामध्ये प्रेशर होल्ड झालं पाहिजे. बघूया त्याप्रमाणे काम होतं आहे का. आता 10 PSI प्रेशर होल्ड झालेलं आहे. त्यानंतर दाखवायचं म्हटलं तर कंडेन्सिंग कॉईल प्रॉपर हीट झालेली आहे. त्यानंतर हा ड्रायर म्हटला हा पण हीट आहे आणि कूलिंग पण पाहिजे त्याप्रमाणे कूलिंगला सुरुवात झालेली आहे आता. आणि प्रॉपर कूलिंग पण होतं आहे, काही अडचण नाही आहे. असं की म्हटलं होतं कस्टमरला की कॅपलरी ट्यूब जर ब्लॉक असेल तर कॅपलरी बदलता येणार नाही आहे, त्यासाठी कूलिंग कॉईल हीच रिप्लेस करावं लागेल. तशी काही गरज नाही पडलेली आणि प्रॉपर काम झालेलं आहे. धन्यवाद. लिकेज तर काय आपलं नाही आहे, तरी प्रॉपर आपण चेक करून बघूया फेस वगैरे लावून. कारण कसं आहे, रिपेरिंगच्या कामाला गॅरंटी वॉरंटी हा विषय नसतो आहे. तर काही अडचण येत असेल बघू थोडं आपण माघारी येऊन, तसं काही विषय नाही आहे. तर हा पहा, जवळपास 17 ते 18 वर्ष फ्रीज हा जुना आहे कस्टमरचा. ॲक्च्युली पहिल्यांदा त्याला प्रॉब्लेम आला होता, तो पण गॅसचा प्रॉब्लेम होता, तोही किरकोळ.
आपल्या कस्टमरला आम्ही हे सांगत असतो की नवीन फ्रीज इन्व्हर्टर मॉडेलचे घेण्यापेक्षा हे आहे ते जुन्या फ्रीजचंच काम करून वापरला तर कधीही चांगलं आणि कमी खर्चामध्ये चांगलं काम करतं. ॲक्च्युली काय सिटीमध्ये हा विषय वेगळा आहे की व्होल्टेज वगैरे प्रॉपर असतं, पण खेडेगाव जसं की वस्तीवर व्होल्टेज प्रॉब्लेम हा कंपल्सरी असतो आहे आणि अशा ठिकाणी इन्व्हर्टर मॉडेलचे फ्रीज हे प्रॉपर म्हणजे कारगर नाही आहेत, सक्सेस नाही आहेत म्हटलं तर चालतं आहे. कारण कंपनी सांगते त्याप्रमाणे ते काम होतच नाही तसं. त्यामुळं जुने फ्रीज असतील तर रिपेअरिंग करून वापरण्याचा प्रयत्न करावा.